नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेल्या पॉलिटीच्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? विधान 1, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, तर हे विधान योग्य आहे. दुसरे, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, हे पण विधान योग्य आहे. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते, तर हे पण विधान योग्य आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, हे पण विधान योग्य आहे. म्हणजेच वरील चारही विधाने योग्य आहेत. आपलं प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 17वा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर नाही आहेत? आपल्याला बरोबर नाहीत विचारला आहे. 1, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते कलम 323 मध्ये तरतूद आहे, बरोबर आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. राज्य लोकसेवा आयोग हे केंद्र शासनासाठी कार्य करत नाही, म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन 3, या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते, तर हे पण चुकीचं आहे. अधिकाऱ्याच्या निवडणुका या राज्य शासन करते. तिसरं, आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात, हे पण चुकीचं आहे. नेमणुका या राष्ट्रपती मार्फत केल्या जातात. ऑप्शन 1 फक्त 1 बरोबर आहे, यामध्ये नाहीये, त्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केला आहे. पुढील प्रश्न पाहूया. 18वा प्रश्न, भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका डॅशद्वारे आयोजित केल्या जातात. राष्ट्रपती चुकीचं आहे. राज्यपाल चुकीचं. राज्य निवडणूक आयोग हे पण चुकीचं आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. त्यानंतर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भारताचा निर्वाचन आयोग. 19वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. कलम 163 मध्ये राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल, अशी तरतूद आहे. त्यानंतर कलम 164 मध्ये मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतील, ही तरतूद आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राजासंबंधी नाही? एक अशोक मेहता समिती आहे, थंगन समिती पण आहे, सिंघवी पण समिती आहे, राजमन्नार समिती ही समिती नाही आहे. ही समिती केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते, हे योग्य आहे. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो, हे पण विधान योग्य आहे. ग्रामसभेला निवडणूक असते, हे चुकीचं आहे. ग्रामसभेला निवडणूक नसते, ग्रामपंचायतीला निवडणूक असते. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. तर सर्व या बाबतीत शंका आहे, त्यामुळे आयोगाने हा पण प्रश्न रद्द केला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 22वा प्रश्न, 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. 1, भूमी सुधार कायदा लागू करणे, वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. हे ग्रामपंचायतीचं काम नाहीये, मनोरंजनाची व्यवस्था करणे. तर आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, फक्त डी हे चुकीचं आहे.
प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर असे कलम 165 मध्ये नमूद केले आहे की प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असावा. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते. मसुदा समितीमध्ये एकूण 6 सदस्य आणि 1 अध्यक्ष. तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते आणि बाकी 6 सदस्य. वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क समिती आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समिती, वित्त व स्टाफ समिती, घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 25वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले नाहीये? एक, सरकारचे संसदीय स्वरूप हे पण घेतले आहे. सरकारचे मंत्रिमंडळीय स्वरूप हे पण घेतले आहे. कायद्याचे राज्य हे पण घेतले आहे. समवर्ती सूची हे नाही घेतले आहे. हे आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतले आहे. आता हे जसे कायद्याचे राज्य आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतले आहे. त्या बाबतीत आणखी 2 बाबी आहेत. एक म्हणजे कायद्याची योग्य पद्धत, ही बाब आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतली आहे. तसेच कायद्याने प्रस्थापित पद्धत, ही बाब आपण जपानच्या घटनेकडून घेतली आहे. हे पण 2 लक्षात ठेवायचे आहेत. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.